सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणती भाजी खाल्ल्याने दात स्वच्छ होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दुधी भोपळा, ऑप्शन बी पपईची भाजी, ऑप्शन सी बटाट्याची भाजी, ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही। याचं उत्तर पपईची भाजी खाल्ल्याने दात स्वच्छ होतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, जेवण झाल्यावर लगेच काय पिल्याने माणूस मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॉफी, ऑप्शन बी चहा, ऑप्शन सी दही, ऑप्शन डी केळ। तर याचं उत्तर जेवण झाल्यावर लगेच कॉफी पिल्याने माणूस मरू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, ढास कोणत्या झाडाच्या पानांपासून दूर पळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी लिंब, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी जांभूळ। याचं उत्तर ढास लिंब झाडापासून दूर पळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात बुद्धिमान देश कोणता मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी हाँगकाँग। तर याचं उत्तर आहे जगात सर्वात बुद्धिमान देश हाँगकाँगला मानले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, एक सिगरेट ओढल्यावर माणसाचे आयुष्य किती मिनिटांनी कमी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 मिनिट, ऑप्शन बी 6 मिनिट, ऑप्शन सी 8 मिनिट, ऑप्शन डी 10 मिनिट। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर एक सिगरेट ओढल्यावर माणसाचे आयुष्य 6 मिनिटांनी कमी होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, विंचूवर काय टाकल्याने तो मरतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी हळद, ऑप्शन सी पेट्रोल, ऑप्शन डी पाणी। तर याचं उत्तर विंचूवर पेट्रोल टाकल्याने तो मरतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारताचे राष्ट्रीय चिन्ह किती सिंह दिसतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। तर याचं उत्तर भारताच्या राष्ट्रीय चिन्हात 3 सिंह दिसतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, खालीलपैकी संगणकाचा महत्त्वाचा भाग कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए CPU, ऑप्शन बी माऊस, ऑप्शन सी कीबोर्ड, ऑप्शन डी लॅपटॉप। याचं उत्तर आहे खालीलपैकी संगणकाचा महत्त्वाचा भाग CPU आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणता ग्रह चंद्रासारखा दिसत असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शनी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी बुध। तर याचं उत्तर आहे बुध ग्रह चंद्रासारखा दिसत असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जलसंधी कोणत्या नदीवर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंधू नदी, ऑप्शन बी एरळा नदी, ऑप्शन सी कृष्णा नदी, ऑप्शन डी यमुना नदी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जलसंधी सिंधू नदीवर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या फळामध्ये साल व बिया दोन्ही नसतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी केळ, ऑप्शन सी द्राक्षे, ऑप्शन डी जांभूळ। तर याचं उत्तर द्राक्षे फळामध्ये साल व बिया दोन्ही नसतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारतात IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आपली ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2006, ऑप्शन बी 2008, ऑप्शन सी 2010, ऑप्शन डी 2018। तर याचं उत्तर भारतात IPLची सुरुवात 2008ला झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे,
चहासोबत काय खाल्ल्याने माणूस मरतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिस्किट, ऑप्शन बी पोळी, ऑप्शन सी हळद, ऑप्शन डी समोसा. तर याचं उत्तर आहे चहासोबत हळद खाल्ल्यास माणूस मरतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. मोटर गाडीमधून कोणता वायू बाहेर पडतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी हायड्रोजन, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी कार्बन मोनोऑक्साईड. तर याचं उत्तर मोटर गाडीमधून कार्बन मोनोऑक्साईड वायू बाहेर पडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. मगरीच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 92, ऑप्शन बी 82, ऑप्शन सी 72, ऑप्शन डी 62. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर मगरीच्या तोंडात 82 दात असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. बँकेला हिंदीमध्ये काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पैसे जमा करण्याची जागा, ऑप्शन बी पैशाची बँक, ऑप्शन डी अधिकोष, ऑप्शन डी लॉकर. तर याचं उत्तर बँकेला हिंदीमध्ये अधिकोष म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वार, ऑप्शन बी तार, ऑप्शन सी धार, ऑप्शन डी हार. तर याचं उत्तर आहे खालीलपैकी हार शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे. आगीमध्ये तूप घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अजून भडकवणे, ऑप्शन बी आग लावणे, ऑप्शन डी प्रेमात पडणे, ऑप्शन डी घाबरणे. तर याचं उत्तर आगीमध्ये तूप घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अजून भडकवणे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे. पंख्याची हवा जास्त प्रमाणात घेतल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी व खोकला, ऑप्शन बी ताप, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी त्वचावरील डाग. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर पंख्याची हवा जास्त प्रमाणात घेतल्यास सर्दी व खोकला आजार होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे ताजमहल भारताच्या कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.